नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महा-टी-ए-टी पेपर 1 व 2 साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपाबाबत अचूक विधान निवडा। बघा, अध्ययन प्रक्रियेच्या बाबत, अध्ययन म्हणजे काय तर शिकणे, याला आपण काय म्हणतो, अध्ययन असे म्हणतो। तर अध्ययन ही उद्दिष्टाधिष्ठित स्थित प्रक्रिया नसते। बघा, अध्ययन ही उद्दिष्टाधिष्ठित प्रक्रिया असते, तर इथे नसते म्हणजे हे उदाहरण काय आहे, चूक आहे। त्याच्यानंतर उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरणेचे महत्त्व नसते। बघा, उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यक्तीला प्रेरणा ही आवश्यक असतेच, म्हणजे हे पण विधान चूक आहे। हालचालीच्या पुनर्रचनेमध्ये अनावश्यक हालचालींना अत्यंत महत्त्व असते। बघा, अनावश्यक हालचालींना त्यांनी आवश्यक म्हणले का, आवश्यक म्हणलं जर असतं तर हे विधान बरोबर असतं, परंतु हालचालीच्या पुनर्रचनेमध्ये अनावश्यक हालचालींना अत्यंत महत्त्व असते, हे विधान काय आहे, चूक आहे। आणि त्याच्यानंतरचं काय आहे, चौथं विधान, परिपक्वता अध्ययन प्रक्रियेत महत्त्वाची असते, हे विधान काय आहे, बरोबर आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती उपपत्ती ही अध्ययनाची आधुनिक उपपत्ती आहे। बघा, खालीलपैकी कोणती उपपत्ती ही अध्ययनाची आधुनिक उपपत्ती आहे। त्याच्यामध्ये बांदुराची जी सामाईची अध्ययन उपपत्ती आहे, ही काय आहे, आधुनिक उपपत्ती म्हणून ओळखली जाते। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 3, अभिजात अभिसंधान उपपत्तीत थेअरी ऑफ अ क्लासिकल कंडिशनिंग डॅश डॅश हा महत्त्वाचा असतो। बघा, अभिजात अभिसंधान उपपत्तीत डॅश डॅश महत्त्वाचा असतो, तर या उपपत्तीमध्ये चेतक म्हणजेच आणि प्रतिसाद हे दोन घटक काय असतात, महत्त्वाचे असतात, म्हणजेच रिस्पॉन्स आणि स्टिम्युलस हे काय असतात, महत्त्वाचे असतात, चेतक व प्रतिसाद। प्रश्न क्रमांक 4, कोहलरच्या समाकारवादी मर्मदृष्टी अध्ययन उपपत्तीबाबत कोणते विधान योग्य नाही। बघा, कोहलरच्या समाकारवादी मर्मदृष्टी अध्ययन उपपत्तीबाबत कोणते विधान योग्य नाही। यामध्ये क्रमन्वित अध्ययनाची कल्पना याच उपपत्तीवर आधारित आहे, हे विधान काय आहे, चूक आहे, हे विधान बरोबर नाही। तर वरील जे तीनही विधान आहेत ते काय आहेत, बरोबर आहेत। यामध्ये प्रयत्नापेक्षा बौद्धिक आकलनास अधिक महत्त्व दिले जाते, हे पण बरोबर आहे। त्याच्यानंतर पाठ घेताना त्यांचे घटक, उपघटक, पाठ्यघटक करून शिकवणे हे या उपपत्तीला अनुसरून आहे, हे पण बरोबर आहे। आणि कोहलरने आपले प्रयोग सुलतान नावाच्या चिपंजी माकडावर केले होते, हे पण बरोबर आहे। परंतु क्रमन्वयित अध्ययनाची कल्पना याच उपपत्तीवर आधारित नसते, हे काय विधान चूक आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 5, अध्यापन करताना शिक्षकाने दूरगामी उद्दिष्टाऐवजी सहज साध्य होतील अशी तात्कालिक उद्दिष्टे ठेवावीत, हे विधान उपपत्तीशी संबंधित आहे। बघा, अध्यापन करताना शिक्षकाने दूरगामी उद्दिष्टाऐवजी सहज साध्य होतील अशी तात्कालिक उद्दिष्टे ठेवावीत, हे विधान कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे, तर हे विधान टोलमन यांच्या उपपत्तीशी संबंधित आहे। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 6, विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती स्टुडंट सेंट्रल टीचिंग मेथड। विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीमध्ये स्टुडंट सेंट्रल टीचिंग मेथड बाबत अचूक माहिती देणारे विधान शोधा। बघा, पहिलं काय आहे, विद्यार्थी वयोगट, परिपक्वता व आवड यांना अनुसरून अध्ययन आवश्यक वातावरणाची निर्मिती केली जाते, हे विधान काय आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरं काय आहे, जॉन डुई व जीन पियाजे यांनी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचा पुरस्कार केला आहे। तिसरं काय आहे, अवगामी व आधार पद्धती या विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहेत, हे काय आहे, चूक आहे। कारण की अवगामी व आधार पद्धती या विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती नाही आहेत, तर त्या शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आहेत। आणि त्याच्यानंतर ड काय आहे, किलपॅट्रिक यांची प्रकल्प पद्धती देखील विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे, हे विधान बरोबर आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील, अ, ब आणि ड हे काय आहेत, बरोबर आहेत। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 7, अध्यापन प्रक्रियेत
पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? बघा, अध्यापन पद्धतीत अध्यापन म्हणजे काय? शिकवणे. जे शिक्षक करतात त्याला अध्यापन म्हणतात आणि जे विद्यार्थी ग्रहण करतात त्याला अध्ययन म्हणतात. तर अध्यापन प्रक्रियेत पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? त्याच्यामध्ये नवीन ज्ञान घेणे हे पण बरोबर आहे, कौशल्य विकसित करणे हे पण बरोबर आहे, विचारांना चालना देणे हे पण बरोबर आहे आणि भाषा विकास घडवणे हे पण काय आहे? बरोबर आहे. म्हणजे अध्यापन प्रक्रियेमध्ये वरील सर्व गोष्टीला समावेश होतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8. व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये खालीलपैकी कोणते प्रतिमान समाविष्ट होत नाही? बघा, व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये खालीलपैकी कोणते प्रतिमान समाविष्ट होत नाही? बघा, वर्गसभा प्रतिमान होतंय, त्याच्यानंतर अनिर्देशित अध्यापन प्रतिमान होतंय, जागृतीचे जाणीव प्रतिमान होते, परंतु भूमिका पालन प्रतिमान याचा काय होतो की व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये समावेश होत नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. अध्ययन संक्रमणाच्या ट्रान्सफर ऑफ लर्निंग समान घटक उपपत्ती थेरी ऑफ आयडेंटिकल कॉम्पिटन्स बाबत कोणते विधान योग्य माहिती देत नाही? बघा, कोणते विधान योग्य माहिती देत नाही? तर ही उपपत्ती C.H. जड यांनी मांडली. अध्ययन संक्रमणाची जे समान घटक उपपत्ती आहे ही उपपत्ती बघा C.H. जड यांनी मांडलेली नाही आहे. हे विधान काय आहे? चूक आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10. अध्ययनातून संक्रमित होणारे घटक कोणते? बघा, अध्ययनातून कोणकोणते घटक संक्रमित होतात? ज्ञान व तंत्र हे पण संक्रमित होते, पद्धती व कौशल्य हे पण संक्रमित होते, वृत्ती व निष्ठा हे पण संक्रमित होते आणि दृष्टिकोन हे सुद्धा संक्रमित होते. म्हणजे अ, ब, क, ड काय आहेत? बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची बाबीची गरज असते? बघा, उद्दीपकाची गरज असते, ज्ञानेंद्रियाची गरज असते, मज्जासंस्थेची गरज असते. म्हणजेच वरील सर्व काय असते की कोणतीही संवेदना होण्यासाठी आवश्यक असते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12. आपल्या जीवनात दुर्दैवाने आपण एखाद्या अपघातात सापडलो असलो तर तो प्रसंग हुबेहूब प्रतिमांच्या रूपाने मनाच्या पडद्यावर चित्रित केलेला पाहतो. त्यावेळी त्या असतात कल्पना. तर त्या कोणत्या कल्पना असतात? तर त्याला काय म्हणतो? पुनरुत्पादित कल्पना. म्हणजे जशास तसे आठवणे, रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन यालाच पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3. बघा, प्रश्न क्रमांक 13. योग्य जोड्या जुळवा. आता बघा, पहिलं काय आहे? विस्मरणाची कारणे. तर विस्मरणाची कारणे कोणती असतात? संस्कारण, धारणा आणि स्मरण ही काय आहे? विस्मरणाची कारणे आहेत. आता बघा, दुसरं काय आहे? स्मृती प्रक्रियेचे घटक. तर स्मृती प्रक्रियेचे घटक प्रात्याभिज्ञान, प्रात्यावहन, पुनराध्ययन म्हणजे आठवणे, त्याच्यानंतर लक्षात ठेवणे, ओळखणे आणि त्याच्यानंतर पुनरावृत्ती, त्या घटकाची डबल पुनरावृत्ती करणे म्हणजे पुनराध्ययन हे काय आहे? स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. त्याच्यानंतर काय आहे? धारणमापन पद्धती. तर धारणामापन पद्धती कोणत्या आहेत? वेळ, झोप आणि दमन. आणि त्याच्यानंतर काय आहे? ग्रहणावरील परिणाम. तर ग्रहणावरील परिणाम म्हणजेच अभिरुची, इच्छा, मानसिक पक्वता. प्रश्न क्रमांक 14. ब्रुनरच्या मते संबोध निर्मिती आणि संबोध संपादन यातील संबंध असा आहे. बघा, ब्रुनरच्या मते संबोध निर्मिती व संबोध संपादन यातील संबंध असा आहे. तर संबोध निर्मिती व संबोध संपादन या संज्ञेत काय आहे? फरक आहे. कारण की ह्या संज्ञा सारख्या प्रमाणात नाही आहेत. तर त्यांच्यामध्ये काय आहे? फरक आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13. अनुवंश व परिस्थिती ही दोन्हीची कारणे ठरतात. बघा, अनुवंश व परिस्थिती ही कशाची दोन्ही कारणे ठरतात? तर ती कशाची कारणे ठरतात? व्यक्तिभेद म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सची काय आहेत? अनुवंश व परिस्थिती ही कारणे आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16. मुग्धाकडे चिन्हे, शब्द, सूत्रे व आकृत्यावर आधारित उदाहरणे सोडवण्याची उच्च क्षमता आहे.
थॉर्नडाईक यांच्या मते हे उदाहरण डॅश डॅशचे उदाहरण आहे. बघा, एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा चिन्ह, शब्द, संख्या, सूत्रे व आकृतीवर आधारित उदाहरणे सोडवण्याची उच्च क्षमता आहे, तर थॉर्नडाईकच्या मते याला आपण काय म्हणतो, हे कशाचे उदाहरण आहे, तर ते अमूर्त बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 2 अमूर्त बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 17 बुद्धिमत्ता चाचणीचे जनक कोणाला म्हटले जाते. बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे जनक हे अल्फ्रेड बिने यांना काय म्हणावं लागते की बुद्धिमत्ता चाचणीचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 शिक्षक वर्गामध्ये सामान्य बुद्धीचा विद्यार्थ्या डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करतो, हे बुद्धिमत्तेचे कोणते अंग आहे. बघा, शिक्षक जेव्हा वर्गामध्ये एखादा सामान्य बुद्धीचा विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून काय करतात, अध्यापन करतात, हे बुद्धिमत्तेचे कोणते अंग आहे, तर हे कोणते अंग आहे, तर ते बौद्धिक अंग आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणती आत्मनिरीक्षण पद्धतीची मर्यादा आहे. बघा, इंट्रोस्पेक्शन मी मेथड. बघा, खालीलपैकी कोणती आत्मनिरीक्षण पद्धतीची इंट्रोस्पेक्शन मी मेथड मर्यादा आहे, तर आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ व व्यक्तिसापेक्ष असते. हे काय आहे की आत्मनिरीक्षण हे आत्मनिष्ठ व व्यक्तिसापेक्ष असते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20 अवधानाबाबत अटेन्शन योग्य पर्याय निवडा. बघा, अवधानाबाबत योग्य पर्याय निवडा. अवधानासाठी एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असलीच पाहिजे असे नाही, बरोबर आहे, कारण की अवधान म्हणजे आपलं एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित होणं, याला अवधान असे म्हणतात. आणि अवधान एक मनोव्यापार नसून ती एक मनाची शक्ती आहे. तर याच्या बाबतीत आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर हे काय आहे, पर्याय क्रमांक 1 काय आहे, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 बाल्यावस्थेचा एकूण कालखंड डॅश डॅश आहे. बघा, बाल्यावस्था जी असती त्याचा एकूण कालखंड किती असतो, तर ते 2 आठवडे ते 2 ते 12 वर्ष हे काय असतो, बाल्यावस्थेचा एकूण कालखंड असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22 जेव्हा व्यक्तीसमोर दोन्हीही नको असलेले पर्याय असतात व त्यातील एक निवडावा लागतो, त्यास नको संघर्ष असे म्हणतात. खालीलपैकी कोणती उदाहरणे नको संघर्षाची आहेत. बघा, जेव्हा व्यक्तीसमोर दोन्ही पर्याय नको असलेले असतात आणि त्यातील त्याला एक पर्याय हा निवडावाच लागतो, त्यास काय म्हणतात, नको संघर्ष असे म्हणतात. तर या संघर्षाचं खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे. बघा, पहिलं हे काय आहे, परीक्षेचा अभ्यास नको आणि परीक्षेतील अपयशी नको असणे, बरोबर आहे. एखाद्या मुलाला काय वाटतं की अभ्यास पण करू नये आणि आपण काय व्हावं, पास व्हावं, म्हणजे अभ्यास न करता पास होणे, याला नको संघर्ष असे म्हणतात. त्याच्यानंतर हे काय आहे, विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 फक्त बरोबर. प्रश्न क्रमांक 23 वाढ व विकासाचे हे तत्व नाही. बघा, वाढ व विकासाचे कोणते तत्व नाही. 3 काय आहेत, वाढ व विकासाचे तत्व आहे. सातत्य तत्व, प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युइटी हे काय आहे, वाढ व विकासाचे तत्व आहे. त्याच्यानंतर एकात्मतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन हे पण काय आहे, वाढ व विकासाचे तत्व आहे. परस्पर संबंधीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ इंटरलेशन हे पण काय आहे, परस्पर संबंधीचे तत्वसुद्धा वाढ व विकासाचे तत्व आहे. परंतु हे काय आहे, प्रेरणेचे जे तत्व आहे ते वाढ व विकासाचे तत्व नाही. प्रिन्सिपल ऑफ मोटिवेशन. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24 अध्ययन अकार्यक्षमता लर्निंग डिसॅबिलिटी मुख्यतः ही या क्षेत्राशी संबंधित आहे. बघा, अध्ययन अकार्यक्षमता एखाद्या व्यक्तीमध्ये असते, ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित असते, तर ती वाचन, लेखन आणि अंकगणित म्हणजेच रीडिंग, रायटिंग आणि अर्थमॅटिक याच्याशी काय असते, ती संबंधित असते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25 सर्व वर्गाला संपादन चाचणी देणे या पायरीचा उपयोग मार्गदर्शनासाठी केला जातो. बघा, सर्व वर्गाला संपादन चाचणी देणे या पायरीचा उपयोग कोणत्या बालकांच्या मार्गदर्शनासाठी केला जातो, तर तो मागास बालकांच्या मार्गदर्शनासाठी केला जातो. पर्याय क्रमांक 2 मागास बालकांच्या.
प्रश्न क्रमांक 26. काही विद्यार्थ्याच्या वर्तनात अस्थिरता व चंचलता दिसते, त्याचे कारण त्यांच्यामध्ये डॅश डॅश. बघा, काही विद्यार्थ्याच्या वर्तनात अस्थिरता व चंचलता दिसते, त्याचे कारण मुख्य काय असते? तर थायरॉक्सिन स्त्रव अधिक प्रमाणात पाझरतो. त्यांच्यामध्ये थायरॉक्सिन जो स्त्रव असतो तो अधिक प्रमाणात पाझरतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27. परिणामकारक संज्ञापनासाठी कोणती पूर्व अट असू शकत नाही? बघा, परिणामकारक संज्ञापनासाठी खालील कोणती पूर्व अट असू शकत नाही? तर कोणती असू शकत नाही? व्यक्तिमत्व ही अट असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 व्यक्तिमत्व. प्रश्न क्रमांक 28. मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भात प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएशन संदर्भात खालील विधान यथार्थ आहे. बघा, विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे, विद्यार्थ्याला प्रात्याभरण देणे, शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रात्याभरण देणे, शिक्षकाला प्रात्याभरण देणे तर विद्यार्थ्याला प्रात्याभरण देणे हे मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भात काय ठरल? यथार्थ विधान ठरल. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य आहे? बघा, एखाद्या गोष्टीसाठी प्रवृत्त होणे याला प्रेरणा असे म्हणतात. तर प्रेरणा एकच असली तरी व्यक्तिभिन्नतेमुळे वर्तनात विविधता आढळते. बघा, प्रेरणा जरी एकच संकल्पना असली तर प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यक्तिभिन्नतेमुळे त्याच्या वर्तनामध्ये काय आढळत असते? विविधता आढळत असते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 30. आमच्या काळात 1 रुपया 2 पेन मिळत होते असे म्हणणे म्हणजे यंत्रणेचा वापर करणे होय. बघा, आमच्या काळात 1 रुपया 2 पेन मिळत होते असे म्हणणे म्हणजे कोणत्या यंत्रणेचा वापर करणे होय? तर त्याला काय म्हणतात? परागमन असे म्हणतात. काय म्हणतात? परागमन, रिग्रेशन असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या केतरी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.